नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्यात प्रथम जर काय तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या शंकांचं समाधान आपणामार्फत दिलं जाणार आहे। तर सध्या महत्त्वाची बाब म्हणजेच ई-KYCची अंतिम मुदत आणि त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे वडील हयात नाही आहेत, पती हयात नाही आहेत, तर यांनी आता काय करावं। 1 ते 1.5 महिना झालेला आहे, काही दिवस अजून बाकी आहेत, मग ई-KYC होणार की नाही असे देखील त्यांना प्रश्न आहेत। आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मागील महिन्यापासून हप्ते येत होते, सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला नाही आहे आणि सप्टेंबर महिन्याचे हप्ते सुरू झालेले आहेत जून, जुलै, ऑगस्ट। तर या महिन्यांचे हप्ते आपल्याला कधी मिळणार, तर या संदर्भात आपण संबंधित विभागामार्फत माहिती घेतलेली आहे। तर या संदर्भात डिटेल माहिती व्हिडिओ आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची ई-KYC सुरू आहे। तर ई-KYC करण्यासाठीची मुदत जी आहे ती वाढवण्यात आली असून 15 डिसेंबरपर्यंत ही मुदत वाढ झालेली आहे। त्यामुळे मोठा कालावधी आहे, अजून ऑक्टोबर महिना चालू आहे, नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना। त्यामुळे सध्या तुमची ई-KYC होत नसेल तर घाबरून जायचं कारण नाही आहे। लवकरच वेबसाईट प्रॉपर सुरू होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ई-KYC करता येणार आहे। तर अंतिम मुदत आहे ही 15 तारखेपर्यंत आहे। 15 तारखेनंतर म्हणजेच 15 डिसेंबर नंतर जी पोर्टल आहे ते पोर्टल बंद होईल, त्याच्यानंतर मात्र ई-KYC होणार नाही आहे। साधारणतः 30 नोव्हेंबरपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु दुष्काळ आणि पूर या ठिकाणी लाडक्या बहिणींची संख्या विचारात घेता 15 दिवस म्हणजेच अर्धा महिना अगोदर 15 दिवस म्हणजेच अर्धा महिन्याने मुदत वाढवण्यात आलेली आहे। तर अशी ही ई-KYC संदर्भात महत्त्वाची बातमी आहे। ई-KYC करताना प्रॉब्लेम येत आहेत, सर्व्हर येत आहे, तर लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे। तर लवकरच वेबसाईट चालू होऊन तुम्हाला ई-KYC करता येणार आहे। आणि याबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही आहेत, मग आम्ही ई-KYC कशी करायची, तर यांना आपण वारंवार सांगत आहोत की पार्शली व्हेरीफाय म्हणजेच की तुमचं आधार कार्ड टाकून किंवा OTP टाकून तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। वडील किंवा पती यांच्या ऐवजी कुणाचं आधार कार्ड टाकायचं या संदर्भात माहिती घेतच आहोत। पोर्टलवरती अजून अपडेट आली नाही आहे, लवकरच या संदर्भातली अपडेट पोर्टलवरती येईल आणि माहिती देखील आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या काही लाडक्या बहिणी आहेत की सप्टेंबर महिन्याचाच हप्ता आलेला नाही आहे। आपण त्यांना सांगतोय की सप्टेंबर महिन्याचा जर हप्ता तुम्हाला आला नसेल तर काही आधार सेटिंगमध्ये प्रॉब्लेम असू शकतो किंवा तुम्हाला अपात्र करण्यात येऊ शकतं, कारण का ई-व्हेरिफिकेशन आहे किंवा कागदपत्र पडताळणी आहे, ही प्रोसेस चालूच राहणार आहे। परंतु जोपर्यंत मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा करत नाही आहेत तर तोपर्यंत तुम्ही अपात्र नसणार आहात। पण लक्षात घ्या, सप्टेंबर महिन्याची DBT बंद झालेली आहे, आता कोणत्याही प्रकारचे हप्ते वितरण होणार नाही आहे। आता डायरेक्ट पुढच्या महिन्याचे हप्ते वितरण ज्यावेळी होईल त्यावेळीच ही घोषणा होणार आहे। तर याबरोबर जून, जुलै, ऑगस्ट तर या महिन्याचे देखील लाडक्या बहिणींना हप्ते आले नव्हते आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब होती की पात्र 26 लाख ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आल्या होत्या, तर यातील काही बहिणी पात्र झाल्या आणि यांना आता चालू महिन्याचा हप्ता आलेला आहे आणि उर्वरित महिन्याचे हप्ते देखील त्यांना दिले जाणार आहेत। मंत्री आदित्य तटकरे यांची तशी घोषणा आहे। फक्त एवढंच आहे की तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे की हे हप्ते कोणत्या हप्त्याच्या वेळी दिले जातील हे देखील अजून निश्चित नाही आहे। मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील आणि कदाचित पुढील ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणाच्या वेळी जून, जुलै, ऑगस्ट हे हप्ते तुम्हाला एकत्रित मिळण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे दिवाळी बोनस संदर्भात अजून कोणतीच घोषणा नाही आहे। सगळ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती, चुकीचे व्हिडिओज पाहू नयेत। तर दिवाळी बोनस अजून जाहीर झाले नाही आहे, जाहीर होत असेल तर आनंदाचीच बातमी, पण यासाठी मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होणे गरजेचं आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या जर काय तुमच्या शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।